सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. राधाकिशन कराळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये राज्य शासनाने ज्या पिकांची हमीभावाने खरेदी भाव जाहीर करण्यात आलेले आहेत त्या अनुसार तूर या पिकासाठी हमीभाव खरेदीसाठी नोंदणी सुरू करण्याबाबत एक पत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. तूर हमीभाव नोंदणी ही सुरू झालेली आहे. त्याची तारीख शेवटची काय आहे याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. या ठिकाणी आपण बघू शकतो, महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत एक पत्रक जारी करण्यात आले दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी. त्याचा विषय आहे हंगाम 2025-26 मधील हमीभाव तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू करण्याबाबतचा हा पत्रव्यवहार आहे. हे पत्र आहे. हे पत्र राज्य प्रमुख नाफेड मुंबई, शाखा व्यवस्थापक NCCF मुंबई, शाखा व्यवस्थापक NEL मुंबई अशा प्रकारच्या ज्या व्यवस्थापना आहेत त्यांना हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे. हंगाम 2025-26 मधील तूर खरेदीस मंजुरी देण्याकरता दिनांक 5 डिसेंबर 2005 रोजीच्या पत्राने केंद्र शासनास प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. त्या सद्यस्थितीत राज्यात हमीभावाने सोयाबीन खरेदी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी सोयाबीन खरेदीसाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर दिनांक 20 जानेवारी 2026 ते दिनांक 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. त्याकरता आपल्या स्तरावर आवश्यक कारवाई करण्याबाबतचा हा पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. म्हणजेच आपल्याला 20 फेब्रुवारीपर्यंत ही तुरीची नोंदणी आपल्याला नाफेड खरेदी केंद्रावर जाऊन करावी लागणार आहे. तूर हमीभावाने तूर खरेदीची जी नोंदणी आहे ती 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत आहे. तरी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त आपल्या तुरीची नोंदणी या हमीभाव खरेदी केंद्रावर जाऊन 20 फेब्रुवारीच्या अगोदर करून घ्यायची आहे.